पेण तालुक्यातील गडप गावामध्ये आई काळंबा देवीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। काळंबा देवीचं मंदिर मुंबई गोवा महामार्गालगतच असल्याने इथून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची यात्रेत हजेरी होती। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान पार पडते। या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकाचा सर्वे केला जातो। यंदा कोणत्या बस स्थानकाला पुरस्कार मिळतो याची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। वेंगुर्ल्याच्या मारुती मंदिरामध्ये विविध प्रकारच्या 100 औषधी फळांची सजावट करण्यात आली। मंदिरामध्ये पहाटे श्री हनुमानाची विधिवत पूजा केल्यानंतर कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमही पार पडले। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं राज्यातील एकमेव निद्रिस्त मारुती मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या। पहाटेच मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच मनपा सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। मनमाड इथं रुद्र हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती। नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती। तसंच मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली। हनुमान जयंती निमित्त गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये आले असलेल्या जागरूक हनुमान मंदिरामध्ये भक्तांनी अभिषेक करण्यासाठी रांगा लावल्या होत्या, तर मंदिरातील गाभारे अभिषेक करण्यासाठी खुले करण्यात आलेले। चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगावचे कला शिक्षक देव हिरे यांनी हनुमान जयंती निमित्त आकर्षक फलक रेखाटन केले। अंजनी सूत, पवनपुत्र आणि श्रीराम भक्त हनुमानाचे रूप त्यांनी फलकावरती साकारून सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। बारामती तालुक्यातील झारगवाडीमध्ये हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वसंत धुमाळ महाराजांचं कीर्तनही आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांनी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती। अकोल्याच्या कोथळी बुजुर्ग गावामध्ये सध्या हनुमान जयंतीनिमित्त 3 दिवस माकडांची पंगत बसवली जाते। मुंगसाची महाराज संस्थानांच्या वतीनं घनदाट जंगलामध्ये असलेल्या मंदिरात गेल्या 20 वर्षांपासूनची परंपरा आहे। हनुमान जयंतीनिमित्त 10,000 जोर आणि बैठकांचा आगळावेगळा अभिषेक घालण्यात आलेला होता। वेंगुर्ल्यातील उंच टेकडीवरच्या हनुमान मंदिरामध्ये किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोर बैठकांचा अभिषेक अर्पण करण्यात आला। सदृढ बालक आणि बलवान भारतासाठी हा वेगळा प्रयत्न असल्याचं बोललं जातं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 346वी पुण्यतिथी आहे। किल्ले रायगडावरती शिवपुण्यतिथीच्या निमित्तानं हजारो शिवप्रेमी दाखल झाले। राज सरदेर महाराजांच्या मेघडंबरीला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। भंडाऱ्यामध्ये महाज्योतीतील भ्रष्टाचार प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांना बडतर्फ करण्यात आल्याची मागणी होती। शिरसाठे यांनी पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा ओबीसी समाजानं आरोप केला। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची सुद्धा मागणी केली। मराठवाड्यामध्ये 2 दिवसांमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळीमुळे 122 गावातील 5,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका बसलाय। 3,261 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांना प्रचंड फटका बसला। नुकसान पाहण्यासाठी आलेल्या साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावितांसमोर शेतकरी ढसाढसा रडले। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये नावरा, निरवी आणि चिंचणी परिसरामध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिलेला आहे। अनेक ठिकाणी गारांचं मोठे ढीग पाहायला मिळाले। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। आंबेगाव तालुक्यातील देवगाव इथं अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। पावसामुळे घराचे पत्रे उडून गेल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। सोबतच शेतीलाही मोठा फटका बसला। नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। अवकाळी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसानं वसमत तालुक्याला झोडपून काढले। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालाय, तर शेतकरी नुकसानामुळे हवालदिल झालाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे नुकसान झाले। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती अवकाळीनं संकटाचे ढग गडद केले। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सध्या पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आता सध्या शेतकरी वर्ग करू लागला आहे। बीड शहरातील नगर नाका परिसरामध्ये नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं बसवलेला नवा सिग्नल वादळी वाऱ्यानं कोसळून गेलाय।
सिग्नल चालू होण्याआधीच कोसळला, त्यामुळे बोगस सिग्नल या मुख्य रस्त्यावरती बसवण्यात आलेला असल्याचा आरोप होतोय. शिरूरमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यानं झोडपल्यानं आंबेगावच्या वाळूज नगरमध्ये 20 शेळ्या मेंढ्यांना गारांचा मारा लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेंढपालांचा लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. तर अनेक शेळ्या मेंढ्यांना थंडीची हुडहुडी भरल्यानं त्यांना जगवण्यासाठी मेंढपाळांची धडपड सुरू आहे. नाशिकमध्ये नांदगावकरांचं ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेच्या यात्रोत्सवाला आता अखेर सुरुवात झाली. यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नीने देवीला मुकुट, पादुका, त्रिशूल असे 7 किलोचे चांदीचे आभूषण सुपूर्द केलेले आहेत. सोबतच सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नीनं पूजेनंतर पारंपरिक संबळ वाद्यावरती ठेकात सुद्धा घातला. माढा तालुक्यातील अंजनगाव येथे मराठा कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा समाजाच्या वतीनं ग्रामपंचायत हद्दीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अनधिकृतपणे स्थापना केल्यानं प्रशासनानं पुतळा हटवण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी हे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हुज्जत झाली आणि पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. हिंगोली तालुक्यातील माळसेलू इथं जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावरती अंडा मोर्चा काढला. योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन सुद्धा काम अपूर्ण होत असून दर्जाबाबत गंभीर तक्रारी येतात. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजपचे किसान मोर्चानं केलेला आहे. जिल्हाध्यक्ष विजय अण्णाराव नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. नांदेडच्या ग्रामीण पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. सानिका खांडरे ही पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक ट्रेडच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होती. आज तिनं वसतिगृहातील रूममध्ये आत्महत्या केल्याचं समजतं. तब्बल 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेले पांगडी वाघ आणि NT3 वाघीण अखेर नागझिरा व्याघ्र प्रकल्पातच आढळून आले. 2 बलाढ्य वाघ बेपत्ता झाल्यानं नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली होती. दोन्ही वाघ ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाल्याचं नागझिरा प्रकल्पानं माहिती दिली.